त्यांचा व्हेरी इम्पॉर्टंट कॉल चालू आहे. ओ माय गॉड. हॅलो इंद्रनील, से हॅलो. हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग. हाय हाय कर. हाय हाय, से हाय, से हाय, हाय कर. आणि याला हे दाबता येत नाहीये, सो आय एम हिज असिस्टंट फॉर अ डे. या ओ ओ. तर आज आहे ना, माझं काही काम करायचं मन नाही आहे ॲक्च्युली. कारण आज खूप असा आळसवाला दिवस वाटतो. बाहेर असं पावसाळी वातावरण आहे, सो कामं करायचं खूप कंटाळा येतो. सो त्यातल्या त्यात माझी बेसिक कामं तर झालेली आहे, फक्त स्वयंपाक करायचं बाकी आहे, दॅट्स इट. आणि साईशा गेली आहे स्कूलला, बाळ झोपलं आहे आणि त्यांच्या वडिलांची पण तब्येत ठीक नाही, सो ते पण घरीच आहे 2-4 दिवस झाले. सो या दॅट्स द अपडेट. आणि बघूया दिवसभर या व्लॉगमध्ये काय काय होतं आहे. आज एक खूप स्ट्रेंज गोष्ट घडली ॲक्च्युली, साईशाच्या रिलेटेड आहे. रात्रभर बाळ खूप जास्त जागत होतं, रडत होतं, उठत होतं खूप वेळा. तर आम्ही दोघं पण खूप वेळा उठलो. सो आम्ही तिघं जागो होतो, बाळ, मी आणि हे. त्याच्यामुळे ना आम्हाला सकाळी खूप झोप येत होती. सो आमचा असं मूड नव्हता आज तिला शाळेत पाठवायचा पण. आणि ती आजारी पण आहे, तिला सर्दी झाली आहे खूप. सो त्याच्यामुळे पण आम्हाला तिला पाठवायचं नव्हतं. बट शी वेक्स अप ॲट 8 o'clock, म्हणजे 8 वाजता ती उठली आणि उठून मला आणि यांना दोघांना पण उठवलं आहे की मला स्कूलला जायचं, सो तुम्ही दोघं उठा. सो तसं करत करत तरी पण आम्ही 7:15 असंच बसलेलो. आणि 7:15 तिनं रेडी व्हायला चालू केलं. त्याच्यानंतर ती 8:30ला डॉट रेडी होती. सगळं वेणी, आंघोळ, वेणी सगळं सगळं करून, बॅग वगैरे रेडी करून, फक्त टिफिन राहिला होता. ह्यांनी नंतर नेऊन दिला तिला. आणि तिची अशी फरमाईश होती की काल मी इंद्रनीलसाठी उपमा बनवला होता, सो तिला खूप आवडलेला. सो आज तिला तेच हवं होतं, सो आज तिच्यासाठी ते बनवलं. आणि 8:35ला तिची व्हॅन येते खाली, सो तिला 8:35ला जायचं होतं. तर मला हे सांगायचं आहे की तिला शाळेत जायला इतकं आवडतं, म्हणजे शी इज 1.5 year old, 1.5 वर्षाची होती तेव्हापासून ती शाळेत जाते. आणि मला असं झालं होतं की बाबा आता एवढं लहानपणापासून जाते, सो मे बी तिला कंटाळा पण येत असेल कधी कधी जायचा. बट नेवर एवर तिला इतकं, ती आता UKGला जाते, स्टील मला एक पण दिवस असं आठवत नाही की तिला खूप कंटाळा आला जायचा किंवा अभ्यासाचा कधीतरी एकदम रेअरली ती कंटाळा करते. बट तिला कधी कंटाळा येत नाही अभ्यासाचा पण किंवा शाळेला जायचा पण. सो यस, तिचं एक एन्थुझियाझम जी गोष्ट आहे ना, तिच्याकडून ही शिकण्यासारखी ॲज अ मदर मला पण. कारण मला तर खूप जास्त आळस येतो, पण तिच्या वडिलांना आणि तिला दोघांना आळस हा प्रकारच येत नाही. सो यस, हा एक किस्सा सकाळी सकाळी घडला आहे. सो आता ती गेली आहे शाळेमध्ये, अजून थोड्या वेळाने ती येईल. आता 11:30 वाजलेले आहेत. सो या दॅट्स द अपडेट. आणि स्किन केअर तर मी काय करत नाही. ॲज यू कॅन सी मला इथं थोडेसे रॅश आले आहेत. हे मे बी मी त्या दिवशी स्क्रब केलं होतं ना स्टीम घेऊन, त्याच्यामुळे झालेत. सो त्याच्यामुळे मी जास्त काय मी स्किन केअर करतच नाही. फक्त मॉइश्चरायझर लावते आणि पावडर लावते. ते पण मी आज फक्त मॉइश्चरायझर लावले, पावडर लावलेली नाही आहे. सो ॲज यू कॅन सी मला डार्क सर्कल परत आलेले आहे, थँक्स टू माय बेबी. सो या दॅट्स इट. आता बघा दिवसभर काय घडते. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name, crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time. कुठे त्याच्यावरचं तुटा तिकडं ये.
लाईट गेली. हा लाईट गेली हा दरवाजा लावू मी? लावू का? हा ते उचलून ठेव. सगळं सगळं पाडलेलं उचल लवकर. चल ते रुमाल उचल. अरे इथं काय नाहीये, तिथे पुढं पुढे खाली नाहीये, तिथे पुढं तेव्हा माग तुझ्या. हा उचल ते उचल. त्याला रुमाल नाही दिसला आणि ते दिसलं का? ए नटखट. हा कसं बाळा? गो बॅक सायमन गो बॅक संध्याकाळी इतका भांड्यांचा ढीग होता, तो मी पटापट घासून ओटा स्वच्छ केला होता. आणि यानंतर मी फक्त फेस वॉश केला, स्किन केअर तर काय केलं नाही. बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.